शरद पवारांनी पुण्यामध्ये साखर कारखानदारांची बैठक बोलावली। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये 12 ऑक्टोबरला बैठकीचं आयोजन। राज्यभरातील साखर कारखान्यांचे चेअरमन बैठकीला उपस्थित राहणार। विषारी रसायन कफ सिरप मिसळल्यानं घात, कफ सिरपचा विषप्रयोग, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, सामनातून मागणी। महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ्टच्या सिरपच्या विक्री, उत्पादन आणि वितरणावर बंदी। मेडिकलमध्ये सिरप असल्यास माहिती देण्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या सूचना। राज्य सरकारकडून टोल फ्री नंबर जारी। खोकल्याच्या औषधामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील 18 चिमुकल्यांचा मृत्यू। औषधामध्ये विषारी केमिकल मिसळल्याचा आरोप। केंद्र सरकारकडून सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांसोबत चर्चा। कफ सिरपमुळे प्रकृती बिघडलेल्या 5 बालकांवर नागपूरमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू। नागपुरात दाखल झालेल्या मुलांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा। कॉर्डिलिया क्रूज ड्रग्ज सेवन प्रकरणामध्ये आणखीन एक धक्कादायक खुलासा। न्यायाधीशांनीच जप्त केलेले ड्रग्ज सेवन केल्याची माहिती उघड। मुंबई हायकोर्टाच्या शिस्तपालन समितीच्या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासा। इरफान शेख नावाचा न्यायाधीश बडतर्फ। दिलीप खेडकरच्या जामीन अर्जावर आज बेलापूर न्यायालयामध्ये सुनावणी। दिलीप खेडकरनं ट्रक क्लीनरचे अपहरण केल्याचा आरोप। जालन्याच्या भोकरदनमध्ये पूरग्रस्तांसाठी पवारांच्या राष्ट्रवादीचा मोर्चा। शशिकांत शिंदे, रोहित पवार मोर्चाला उपस्थित राहणार। शेतकऱ्यांना कर्जवसुलीसाठी तगादा लावू नका, बाळा नांदगावकर यांची मागणी। आम्ही हात जोडून न्याय मागतो, अन्यथा हात सोडून न्याय मागू। कर्जवसुलीवरून मनसे नेते बाळा नांदगावकरांचा बँकांना इशारा।